आजकाल भरपूर रील्स बघतो, व्हिडिओज बघतो की लग्नामध्ये कोणीतरी नाचतंय आणि अचानक ते चक्कर येऊन पडले आणि उठलेच नाही. मीटिंग मध्ये बसलो होतो, एसी मध्ये बसलो होतो आणि मला एकदम घाम यायला लागली. आयुष्यात मला असा घाम कधीच आलेला नव्हता. दिसते की हार्ट अटॅक आलेला आहे. असं नाही नाही शक्यच नाही, मला अटॅक येणं शक्यच नाही. हे सगळे तुमचे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत. मग ठीक आहे 30 ml वाईन घेतली तर चालेल. अटॅकचं प्रमाण आहे की कोविडनं तर एकदम सडनली खूप वाढलं. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत गिरीश बच्छाव सर, जे हार्ट स्पेशालिस्ट आहेत आणि आज आपण त्यांच्याशी हार्ट केअर बद्दल बोलणार आहे. हार्ट म्हणजे आपण हा विषय असा गंभीरतेने घेत नाही आणि आजकाल हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त वाढले. त्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीने हार्ट अटॅक येतो, त्याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत, तर याविषयी पूर्ण आपण बोलणार आहोत. तर गिरीश सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे मनमोजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये. तर सर युजली म्हणजे असं असतं की तुम्ही आता डेली प्रॅक्टिस करता, त्याच्यानंतर मग म्हणजे हार्ट रिलेटेड बरेच पेशंट्स तुमच्याकडे येत असतात. बरोबर. पण त्यांचा एक ऍटिट्यूड मी असं बघितलंय की मी खूप फिट आहे, मला काही होत नाही आणि पण मग स्टील म्हणजे परिस्थिती खूप गंभीर असते आणि हीच एक हृदयाबद्दलची एक मोठी चूक असते, आपण असं म्हणू शकतो. बरोबर आहे. जसं आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये बघतो की पूर्वीच्या काळी असं होतं की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स आहेत आणि सायमल्टेनियसली त्याच्यामुळे जो होणारे हृदयरोग आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स होते हे पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळा एल्डरली पॉप्युलेशन म्हणजे आम्ही एक साधारणतः 50च्या नंतर येणारे पेशंट्स मध्ये असे बघायचो. आता काय झालं की हे थोडंसं आता लवकर यायला लागल्या. आमच्या भाषेमध्ये आम्ही याला प्रीमॅच्युअर कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो, की फार कमी वयामध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हृदयरोगामध्ये एक जास्त तुम्हाला मी सांगतो की एक ढोबळ मानाने 3-4 प्रकारचे हृदयरोग आहेत. सगळ्यात जो कॉमन आहे की जे म्हणतो की रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आले आहेत, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की हार्ट अटॅक आलेला आहे, की रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आला, ती रक्तवाहिनी 100% बंद झाली, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हार्टच्या मसल्स संबंधित काही प्रकार असतात, म्हणजे जे काही डिसिजेस असतात ज्याच्यामुळे हार्टचं पंपिंग कमी होऊन जातो, मसल पॉवर कमी होऊन जाते. कदाचित त्यांच्यामध्ये रक्तवाहिन्या नॉर्मली असू शकतात किंवा ब्लॉकेजेस पण असू शकतात. तर तो जो एक प्रकार त्याला आम्ही हार्ट फेल्युअर असं म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक प्रकारे जसं आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, जसं लाईट्स लागतात, फॅन्स लागतात, तर तसं हृदयामध्ये पण एक छोटंसं पल्स जनरेटर आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके जे आहेत ते रिदम मध्ये आपल्या सर्क्युलेट होत असतात आणि त्याच्यानंतर हार्ट पंप करत असतं. तर तो एक प्रॉब्लेम असतो. तर त्याला आम्ही जे पेस मेकरचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशी असतात, ते ढोबळ मानत. मग बाकीचे एक लहान मुलांचे कंजनेटल हार्ट डिसीज असतात ते वेगळे असतात. आता झालंय काय, त्याच्यातले जे मेजर जो चंक आहे, जे सगळ्यात जास्त पेशंट आम्ही बघतो ते असतात ते हार्ट अटॅकचे पेशंट असतात. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या हृदयाची रक्तवाहिनी जी हृदयाच्या मसल्सला रक्त पुरवठा करते ती आता चोकअप झाली, ती बंद झालेली आहे. आणि हे जे प्रमाण होतं हे पूर्वी फक्त 50 नंतर दिसायचं, आता हे कमी वयात दिसू लागलंय. तर बऱ्याचशा लोकांना तो एक, जर जेव्हा आम्ही सांगतो, कधी कधी पेशंट आमच्याकडे इमर्जन्सीमध्ये येतो की माझ्या छातीमध्ये दुखतंय आणि जेव्हा आम्ही वेगवेगळ्या तपासण्या सुरू करतो त्याच्यात सांगतो की बाबा रे तुला हार्ट अटॅक आलेला आहे आणि हा एक सिरियस आहे, तर त्यांना थोडंसं एक ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया किंवा नॉलेज नाही असं म्हणूया, की त्यांना असं वाटतं की नाही नाही छे छे एवढ्या कमी वयामध्ये मला हार्ट अटॅक येऊ शकत नाही. तर आता त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा त्याच्याविषयी सगळ्या लोकांना एज्युकेट करणं हे फार महत्वाचं झालेलं आहे, की का असं एवढ्या कमी वयामध्ये हे प्रमाण झालेलं आहे. तर त्याच्यामुळे सध्या आम्ही पेशंट्सला एज्युकेट करत राहतो की तुम्हाला कधीही छातीत दुखत असेल तर ते दुखणं अंगावर काढू नका, किंवा मला छातीमध्ये जळजळ होते तर ऍसिडिटी आहे असं म्हणून ती अंगावर काढू नका. जिथं आपल्याला वाटतं की हे थोडंसं अनयुज्युअल आहे, काहीतरी वेगळं वाटतंय आपल्याला, तर तुम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये या, कारण हार्ट अटॅक हा असा आहे की हा जीव घेणा आजार आहे. मी बऱ्याचशा माझ्या पेशंटला सांगतो की बाबा तुमची जर एखादी किडनी फेल झाली ना तरी लगेच तुमचा जीव नाही जाणार. किडनी फेल झाली, हळूहळू दुसऱ्या किडनीवर लोड वाढतो किंवा पेशंट डायलिसिसवर जातो किंवा पॅरालिसिसचा अटॅक आला, पटकन कोणाचं आयुष्य त्याच्यामुळे जाणार नाहीये. पण हार्ट अटॅक असं आहे की ते क्षणामध्ये पेशंटचा तिकडे जीव जाऊ शकतो. आपण बऱ्याच वेळा असं ऐकलेलं असतं की अरे तो पेशंट म्हणजे रात्री झोपला होता, सकाळी उठलाच नाही. किंवा कधी कधी काही पेशंट असतात की चालता चालता चक्कर येऊन पडला, उठलाच नाही. किंवा बऱ्याच वेळा आपण आजकाल भरपूर रील्स बघतो, व्हिडिओज बघतो की लग्नामध्ये कोणीतरी नाचतंय आणि अचानक ते चक्कर येऊन पडले आणि उठलेच नाही. हे जे हार्ट अटॅकचे प्रकार आहेत, ते प्रीमॅच्युअर कोरोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण सध्या
आपल्या समाजामध्ये वाढलेलं आहे हम्म. आणि त्याचा अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे. तर छातीत दुखत असेल तर माझ्या मते असं आहे की ते अंगावर न काढता पहिले तुम्ही त्वरित जवळच्या जवळ एखाद्या क्लिनिकमध्ये किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं महत्वाचं आहे. बरोबर. पण मग आता याचं प्रमाण आता आधीपेक्षा इतकं का वाढलंय, म्हणजे एवढ्या कमी वयात का होतं? हा, आता असं झालंय की पूर्वीच्या काळी जी जीवनशैली होती आणि आताच्या ज्या काळातली जीवनशैली ह्याच्यामध्ये फार आता फरक होत चाललाय. हे आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत या. फक्त ते होतं ना की आपल्याला कळतंय पण वळत नाहीये, हा तसा प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये हृदयरोग जो आहे त्यातल्या त्यात जो हार्ट अटॅक आहे हा मी म्हणतो की हा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. जीवनशैलीशी निगडीत म्हणजे कसं आलं की माझं खानपान कसं आहे, माझं दररोजचं जे फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणूया किंवा व्यायाम म्हणूया तो कसा आहे, आणि स्ट्रेस स्ट्रेस हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींशी निगडीत हा असल्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय सध्या. ओके. आणि मग म्हणजे अशा वेळेस काही आपलं म्हणजे शरीर काही संकेत देतं का आपल्याला? हो, डेफिनेटली. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हार्ट अटॅक एक्झॅक्टली कसा असतो किंवा त्याचे सिमटम्स काय असतात. तर एक टिपिकल सिमटम जे आम्ही म्हणतो की बाबा माझ्या डाव्या छातीमध्ये दुखतंय. दुखतंय म्हणजे कसं दुखतंय की कोणीतरी माझी छाती पिळून काढतंय किंवा माझ्या छातीवर कोणीतरी दगड ठेवलाय, काहीतरी वजन ठेवलेलं आहे, मला छातीमध्ये भारीपणा वाटतोय. बऱ्याच वेळा काय होतं की चालता चालता मला असं छातीमध्ये भारीपणा वाटायला लागतो आणि मी बसलो की एकदम रिलॅक्स होतं. हे टिपिकल हार्टचं आहे. ठीक आहे. आता फक्त छातीत दुखतं असं होतं का? नाही. कधी कधी मला फक्त श्वासही चढतो. टिपिकली आम्ही डायबिटीसच्या पेशंट्समध्ये बघतो की त्यांना छातीत दुखेलच असं नाही. कधी कधी त्यांना फक्त खूप जास्त श्वास लागतो. ठीक आहे. तर हे पण एक तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस जे तयार होतात तर आमच्या भाषेमध्ये आम्ही यांना स्टेबल अंजाना म्हणतो की तुम्हाला शरीर पहिल्यापासूनच काहीतरी सिम्पटम्स सिग्नल्स द्यायला सुरुवात करत आहे आणि ही वेळ आहे की तुम्हाला जर तुमच्या जवळच्या हृदयरोग तज्ञाला जाऊन भेटायचे की माझ्या छातीमध्ये दडपण येत आहे. कधी कधी मला चालल्यावर असं वाटतं की माझ्या डाव्या खांद्यामध्ये किंवा इकडचा जो आतमधला आपला हाताचा जो भाग आहे डाव्या हाताचा तिकडेही मला दुखायला लागतं आणि जसं मी बसलो मला बरं वाटतं. मी 2-3 मजले आरामात चढून जात होतो पण आता 1-1.5 मजला जरी चढला तरी मला खूप जास्त थकायला होत आहे किंवा मला छातीमध्ये एकदम दाब आल्यासारखं वाटतंय. तर ह्याला मी स्टेबल अंजाना म्हणतो. जेव्हा टिपिकल हार्ट अटॅक येतो तेव्हा बऱ्याच वेळा असं असतं की जसं हे छातीत दुखणं असतं ते सडन इंटेन्सिटीचं असतं की माझं दुखणं वाढत चाललंय. काही लोकांना म्हणजे बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं की छातीत जळजळ पण होते की छातीमध्ये इकडे मला जळजळ होते. कधी कधी ही जळजळ माझ्या जॉब पर्यंत जाते, खालच्या जॉब पर्यंत ती रेडिएट होत आहे. काही लोकांना हे रेडिएशन बॅक साईडलाही होतं, मागे पाठीमागे पण दुखायला लागतं. हा एक चेस्ट पेनचा प्रकार झाला. काही लोकांना फक्त घामच दिवस. मी मीटिंग मध्ये बसलो होतो, एसी मध्ये बसलो होतो आणि मला एकदम घाम यायला लागले. आयुष्यात मला असा घाम कधीच आलेला नव्हता, असा अस्वस्थपणा कधीच जाणवला नव्हता. काही लोकांना अचानकशी चक्कर येते, कारण काय होतं सडनली हार्टचं पंपिंग कमी होऊन जातं, कधी कधी ठोके कमी होतात आणि अशा वेळेस काही लोकांना चक्कर यायला लागते. काही लोकांना वॉमिटिंग होतात, एपिसोड्स ऑफ वॉमिटिंग होतात आणि एक अस्वस्थपणा असतो की तो पेशंटला तो घरी किंवा ऑफिसमध्ये बसूच शकत नाही, तो हॉस्पिटलला त्याला घेऊन जाणारच आहे. फक्त ह्याच्यामध्ये की नाही अजून थोडा वेळ वाट बघूया, अर्धा तास वाट बघूया, ऍसिडिटीची गोळी घेऊन खाऊन बघूया, थोडंसं पाणी पिऊन बघूया, थोडंसं काहीतरी लांब श्वास घेऊन बघूया, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जितक्या लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलला पोहोचणार, कारण काय ना ह्याचं निदान जेवढ्या लवकर होणार आहे तेवढा लवकर तुमचं ट्रीटमेंट चालू होणार आहे आणि तुमच्या हार्टला वाचवण्याची किंवा तुमचा जीव वाचवण्याची संधी आम्हाला कार्डिओलॉजिस्टला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की आमच्या भाषेमध्ये आम्ही बोलतो की टाइम इज मसल. जेवढा वेळ तुम्ही घालवणार तेवढा तुमचा हार्टचं मसल तुम्ही वीक करतायत किंवा तुमचं हार्ट तेवढं वीक पडतंय. ठीक आहे. आणि आमच्या भाषेमध्ये असं आहे की एक डोर टू बलून टाइम आहे आणि एक डोर टू निडल टाइम आहे. डोर टू निडल टाइम पहिले आपण बघूया. डोर टू निडल म्हणजे पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये आला, मी ईसीजी काढला, छातीची पट्टी काढली आणि त्याच्यात मला चेंजेस दिसले की हार्ट अटॅक आलेला आहे. आणि जर मला कळलं की माझ्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाहीये किंवा जे आम्ही अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये ती सुविधा उपलब्ध नाहीये, तर मग अशा वेळेस मी पटकन रक्तपातळाचं इंजेक्शन द्यायचं असतं. तर विदिन 30 मिनिट्स मी जर ते दिलं पेशंट माझ्याकडे आल्यापासून डायग्नोसिस झाल्यापासून, ज्याला मी डोर टू निडल टाइम म्हणतो, तर तुमची जी हार्ट अटॅकची जी तीव्रता आहे किंवा जो हृदयावर होणारा जो दुष्परिणाम आहे तो लवकरात लवकर कमी होऊ शकतो अँड वी कॅन बाय द टाइम. आपल्याला थोडासा टाइम मिळून जातो की पुढचं हृदयरोग तज्ञाकडे त्या पेशंटला घेऊन जाणं आणि पुढचं जे हे करणं.
जर ऑलरेडी तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये आलात की जिकडे हृदयरोग तज्ञ अवेलेबल आहे, जिथे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टीच्या सुविधा अवेलेबल आहे, तर मग अशा ठिकाणी आम्ही म्हणतो की डोर टू बोलून पेशंट आला, ईसीजी केला, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे हे डायग्नोज झालं, मला पेशंटला लगेचच आमच्या कॅथलॅबमध्ये घ्यायचं असतं. कॅथलॅबमध्ये जिथे आम्ही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करतो आणि विदिन 90 मिनिट्स जर मी ती रक्तवाहिनी ओपन केली, बलूनने ओपन केली, तर रक्तप्रवाह जितक्या लवकर रिस्टोर करता येईल, सुरळीत करता येईल, तेवढ्या लवकर त्या पेशंटचा जीव वाचू शकतो आणि हार्टला डॅमेज कमी होऊ शकतो. डोर टू बलून टाइम म्हणतो आम्ही. सो दॅट शुड बी विदिन 90 मिनिट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. तर आम्ही पेशंटला हेच सांगतो की तुमचे सिम्पटम्स तुम्ही इग्नोर नका करू, लवकरात लवकर जवळच्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचा. बरोबर. पण मग आता एखादा पेशंट असा तुमच्याकडे आलाय का की तो म्हटलं असेल की नाही ठीक आहे, मला काही होत नाही, फक्त छाती दुखते, पण नंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे बापरे, माझी परिस्थिती खूपच गंभीर आहे. हो, बऱ्याच वेळा असं झालंय. येस, अच्छा. बऱ्याच वेळा असं झालंय. कधी कधी काही पेशंट्स नकिली असे येतात आमच्याकडे की जेव्हा त्यांना छातीत इंटेन्स दुखायला लागतं किंवा हा सगळा हार्ट अटॅकचा त्रास व्हायला लागतो आणि हॉस्पिटलमध्ये ते पोहोचतात हम्म. आणि ईसीजी केला आम्ही रेकॉर्ड, तुरंत आम्ही काय करतो की लगेच आम्ही रक्त पातळच्या गोळ्या देतो. लोडिंग डोस म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये हाय डोस मध्ये आम्ही रक्त पातळच्या गोळ्या देतो आणि रक्त पातळ करण्याचं इंजेक्शनही देतो. हो. ठीक आहे. आणि जोपर्यंत पेशंटला बरं वाटायला लागतं. हम्म. आता असं एक उदाहरण घेऊया आपण की ह्या पेशंटला आता बरं वाटायला लागलंय आणि तिकडे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल नाही त्या हॉस्पिटलला, हम्म. तर त्याला काय वाटतं, अरे मला गोळ्यांनी बरं वाटतंय आणि तिकडचा डॉक्टर सांगतो त्यांना की तुम्ही एक काम करा, आता आमच्याकडे हृदयरोग तज्ञ नाहीये, ह्या अमुक अमुक हॉस्पिटलला आहे, तुम्ही तिकडे लवकरात लवकर जा, तुम्हाला अटॅक आलेला आहे. पण पेशंटला काय वाटतं, अरे नाही मला तर बरं वाटायला लागलं, असं आहे. तर मग बऱ्याच वेळा ते टाळाटाळ करतात. आता काय असतं की लकीली कधी कधी रक्तवाहिनी ओपन होऊन जाते, त्याच्यामुळे त्यांचे सिम्पटम्सही कमी होऊन जातात. पण जर रक्ताची गुठळी अजून पण त्या रक्तवाहिनीमध्ये असेल तर पुन्हा रिअटॅक येण्याची शक्यता असते. तर आम्ही अशाच पेशंटला सांगतो की तुम्ही ते इग्नोर नका करू जोपर्यंत तुम्ही स्पेशालिस्ट कडे पोहोचत नाही. काही पेशंटचं असंही झालेलं आहे, इन्सिडेंटल फाइंडिंग्स आम्ही म्हणतो की पेशंटला डायबिटीस असल्यामुळे छातीत दुखलं नाही, काल रात्री मला थोडंसं घाम आला होता, काल रात्री मला थोडंसं ऍसिडिटी सारखं झालं होतं आणि मग पेशंट अगदी 24 किंवा 48 तासानंतर थोडा अजून अस्वस्थपणा आहे असं म्हणून येतो आणि मग तेव्हा कळतं की अरे बाबा ऑलरेडी 24 तास 48 तास होऊन गेलेत अटॅक घेऊन आणि हार्टला डॅमेज झालेला आहे, हार्टचं पंपिंग कमी झालेलं आहे. आता हार्टचं पंपिंग कमी झाल्यावर काही लोकांना त्वरितच असं दम लागण्यासारखे सिम्पटम्स येतात, श्वास चढतो आहे कारण छातीमध्ये पाणी भरलं जाऊ शकतं. पण त्यांना असं वाटतं की त्यांची मानसिकता नसते, तसं नाही नाही शक्यच नाही, मला अटॅक येणं शक्यच नाहीये किंवा मला एवढं तसं काही, कारण त्यांच्या डोक्यात ते असतं ना की मला ते टिपिकल सिम्पटम्स यायलाच पाहिजे. मी वाचलेलं आहे, मी व्हॉट्सअपवर वाचलंय, मी इन्स्टावर रील्स बघितल्यात की नाही छातीत असं दुखतं, असं होतं, तसं होतं, मला असं काही झालेलं नाहीये. समटाइम्स दे आर ओव्हर कॉन्फिडंट की नाही मला असं काही झालेलं नाहीये आणि आम्ही सांगतो की नाही बाबा तुला अटॅक ऑलरेडी येऊन गेलाय, ओनली थिंग इज युअर लकी की तुम्ही तो अटॅक सर्व्हाइव्ह करून गेले, पण त्याच्यामुळे हार्टला डॅमेज झालेला आहे, तर आपल्याला पुढची तपासणी करणं गरजेचं आहे. तुमचं हार्टचं पंपिंग कमी झालेलं आहे. बरोबर. आता जसं मी सांगितलं की पहिल्या 90 मिनिटांमध्ये किंवा अगदी पहिल्या 3 ते 6 तासामध्ये जर मी रक्तवाहिनी ओपन केली तरी बेनिफिट जास्त असतो. मग 24 आणि 48 तासामध्ये मग चेकअप करण्याची काय गरज आहे, ऑलरेडी डॅमेज आहे. तर कधी कधी काही जे मसल्स असतात, सर्वायव्हिंग मसल्स असतात की जे स्टंड होऊन जातात किंवा हायबरनेटिंग सारखं जसं आम्ही म्हणतो की ते थोड्या वेळा करता त्यांची पॉवर जी आहे, ताकद जी आहे कमी झालेली, कदाचित 24-48 तासानंतर जरी रक्तवाहिनी ओपन केली आपण तर ते कदाचित सर्वाईव्ह होऊ शकतात पुन्हा आणि आपलं काम सुरू करू शकतात. ज्याचं हार्टचं पंपिंग खूप कमी झालेलं आहे, नॉर्मल हार्टचं पंपिंग आम्ही काय म्हणतो 60-65% असतं जे नॉर्मल आहे आणि अटॅकमुळे एकदम सडनली कमी झाले 25-30-35% असं आलेलं आहे, तर कदाचित तिकडेही काही मसल्स आम्ही सॅल्वेज करू शकतो. फक्त मग अशा वेळेस पेशंटला सांगणं थोडंसं आम्हाला अवघड होतं की तुला मेजर अटॅक येऊन गेला आहे, तू सर्व्हाइव्ह झालायस, पण हे आता अंगावर काढण्यासारखं नाही, आपल्याला पुढची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. काही पेशंट्स मग एकदम म्हणजे हे रिअल इन्सिडेंट्स आहेत की काल मी सफरचंद खाल्लं, मला ऍसिडिटी झाली आणि मी एकच विचारतो की आयुष्यात तू सफरचंद पहिल्यांदा खाल्लं होतंस का बाबा. थोडक्यात काय असतं की डिनायल मोड मध्ये असतो पेशंट की नाही मला असं होऊ शकत नाही किंवा मला अटॅकच येऊ शकत नाही किंवा मी तर फार एवढं सगळ्या गोष्टी पाळतो. तर माझ्या मते बऱ्याच वेळा की ते एक हिडन एनिमी आहे तुमच्या शरीरामध्ये जो आम्ही डिटेक्ट केलेला आहे बाय ईसीजी, बाय इको आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी. तर माझ्या मते थोडीशी ती मानसिकता पेशंटमध्ये तयार होणं महत्वाचं असतं. पण मग आता एवढं असं म्हणतात की म्हणजे महिलांना एवढं हार्ट अटॅक येत नाही म्हणजे जेवढं पुरुषांना येतं,
तर मग ते किती सत्य आहे म्हणजे पण ते सत्य आहे अच्छा. पण त्याचं कसं आहे, इट इज लाईक सी महिलांमध्ये जोपर्यंत मासिक पाळी चालू आहे, हो. थोडक्यात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जोपर्यंत इस्ट्रोजन हे जे हॉर्मोन आहे बरं. ऍक्टिव्ह किंवा ज्याचं प्रमाण जास्त आहे, हम्म. तर दे आर नॅचरली प्रोटेक्टेड. हम्म. जेव्हा इस्ट्रोजनच्या लेवल्स कमी होत जातात किंवा थोडक्यात मेनोपॉज जेव्हा येतो, हो. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होते, हम्म. ते एक साधारणतः 40-45 नंतर किंवा 50 पर्यंत हा जो पिरियड असतो. हम्म. एकदा मासिक पाळी बंद झाली का त्यांचं जे नॅचरल प्रोटेक्शन आहे तेही कमी होत जातं आणि ऍट द एज ऑफ से 50 और 60 हम्म. त्याच्यामुळे जेंट्स आणि लेडीज दोन्ही एका इक्वल लेवलला येऊन जातात. त्यामुळे आपण बघतो की तरुण मुलींमध्ये किंवा तरुण म्हणजे स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं नाही जेवढं पुरुषांमध्ये आहे. तर हे सत्य आहे, फक्त एकदा मासिक पाळी बंद झाली का रिस्क इक्वल होतं, सेम होऊन जाते. अच्छा, ओके. आणि आता असं म्हणतात की कोलेस्ट्रॉलचं जी लेवल असते हो. तर ती हार्ट अटॅक येण्यासाठी खूप म्हणजे महत्वाची मानली जाते असं. तर मग त्याच्याबद्दल काय? कोलेस्ट्रॉल कसं नाही, एक रिस्क फॅक्टर आहे. बरं. हे बघा, कोलेस्ट्रॉल इज लाईक हे इसेन्शियल पार्ट आहे. तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल हा काही एकदम विष सारखं काम करत नाही. हम्म. तर तुमच्या स्नायूंचा, तुमच्या सेलचा प्रॉपर जे एक एक म्हणजे तुमचं सेल बनलेलं आहे त्याचा कंपोनंट आहे. फक्त आहे की जेव्हा अतिरिक्त कोलेस्ट्रॉल होतं तुमच्या रक्तामध्ये, तेव्हा ते बऱ्याच वेळा काय होतं की नंतर हे प्लाक फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात ब्लॉकेजेस फॉर्मेशन जे म्हणतो आपण रक्तवाहिनीमध्ये ते करण्याचं म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल असेल तर ते प्लाक बर्डन वाढतो किंवा प्लाक्स बनायला सुरुवात होतात. अच्छा. आता त्याच्यामध्ये पण कसं आहे बघा, एक आपण लिपिड प्रोफाईल नावाची टेस्ट असते. हो. त्या लिपिड प्रोफाईल मध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत. टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल कोलेस्ट्रॉल, एचडीएल कोलेस्ट्रॉल, व्हीएलडीएल कोलेस्ट्रॉल असे. तर ह्याच्यातलं फक्त एचडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल आहे. बाकीचे जे आहेत आम्ही त्यांना रफली बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हम्म. त्यातले तर पुन्हा हार्ट रिलेटेड जे आहे ते एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे. तर ह्यांचं जर प्रमाण ज्या रेंज दिलेल्या आहेत, एक रफली सांगतो तुम्हाला की टोटल कोलेस्ट्रॉल जे आहे ते साधारणतः 200च्या खाली पाहिजे. ट्रायग्लिसराइड्स जे आहेत ते साधारणतः 150च्या खाली पाहिजे. एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे ते 100च्या खाली पाहिजे. आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते 40 पेक्षा जास्त पाहिजे. 40 ते 60 पर्यंत त्याची एक चांगली रेंज आहे. मग जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये, मग ते कुठेही असू दे, हृदयाची असू दे किंवा मेंदूची असू दे किंवा अजून कुठेही पायाची असू दे, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस बनण्याचं प्रमाण किंवा ते सुरू होतं. मग बऱ्याच वेळा काउंटर क्वेश्चन येतो आमच्याकडे की सर माझं तर लिपिड प्रोफाईल नॉर्मल आहे, हम्म. मग मला रिस्क आहे का? हम्म. तर मग त्याच्या पलीकडे जाऊन काही टेस्ट आलेले आहेत. हम्म. जसं एक लायपोप्रोटीन ए नावाची टेस्ट आहे किंवा एपोलायपोप्रोटीन बी नावाची टेस्ट आहे. हम्म. आता हे जे आहेत या युजली रुटीनली केल्या जात नाही. तर आणि एक HSCRP टेस्ट आहे, हम्म. हाय सेन्सिटिव्ह सी रिएक्टिव्ह प्रोटीन म्हणून. तर ह्या आता नवीन 3 टेस्ट आम्ही काही पेशंटला ऍडवाइस करायला लागलो आहे की त्याच्यामध्ये पण त्याचं जर प्रमाण वाढलेलं असेल, एक एपोलायपोप्रोटीन बी जे मी सांगितलं ते पण जर मोर दॅन 125-130 असं असेल आणि HSCRP जर तुमचं 3 पेक्षा जास्त असेल तर पुन्हा तुम्ही एक हाय रिस्क झोन मध्ये येऊन जाता. तर मग अशा वेळेस आम्ही त्याला एक ट्रीट करण्यासाठी औषधं किंवा बाकीचे त्याचा सल्ला देतो. ओके. आणि दैनंदिन जीवनात आपण आता म्हणतो की आपलं डाएट खूप महत्वाचं आहे किंवा मग आता तुम्ही सांगितलं की स्ट्रेसमुळे बरेचसं म्हणजे आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. तर मग तो रुटीन काय असलं पाहिजे आणि म्हणजे इन शॉर्ट हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रभावी अशा योजना करू शकतो? बघा, मी जसं सांगितलं ना की हृदयरोग जो आहे हा तुमचा टोटली जीवनशैलीशी संबंधित रोग आहे. एक थोडंसं आपण आहे ना त्याला डिवाइड करूया रिस्क फॅक्टर्सला. एक अनमॉडिफायबल आहेत आणि एक मॉडिफायबल. अनमॉडिफायबल म्हणजे मी नाही बदलू शकत. कोणते रिस्क फॅक्टर मी नाही बदलू शकत? एज, माझं वय वाढतं आहे त्याला मी बदलू शकतो का नाही बदलू शकत? मी पुरुष आहे किंवा स्त्री आहे, जेंडर हे मी बदलू शकतो का नाही बदलू शकत? दे आर अनमॉडिफायबल. किंवा जेनेटिक फॅक्टर्स, माझ्या आजोबांना, माझ्या काकांना, वडिलांना, चुलत भावाला हृदयरोग झाला होता, तर मला शक्यता आहे का? हो, शक्यता आहे, जास्त आहे. हे जेनेटिक फॅक्टर झाले, हे मी नाही बदलू शकत. दिस आर अनमॉडिफायबल. मग मॉडिफायबल ज्याच्यामध्ये मी मॉडिफिकेशन करू शकतो. काय काय आहे माझ्या हातामध्ये? की एक आहे शुगर कंट्रोल करणं, म्हणजे थोडक्यात डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ओबेसिटी वजन, आणि त्याच्यानंतर व्यसन. मग ते तंबाखूजन्य पदार्थ असू देत किंवा अल्कोहोल असू दे, काही असू दे. आणि त्याच्यानंतर एक आलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टींवर मग ह्यांना मी कंट्रोल कसं करायचं? तर मग एक सोपं सांगतो मी पेशंट्सला की तुम्ही जे आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही कसं बोलतो की समजा माझ्याकडे एखादा पेशंट आला तर ह्या चेकलिस्ट सांगते. हो. बाबा तुला डायबिटीस आहे का? हो आहे. प्रेशर आहे का? आहे. कोलेस्ट्रॉलचा म्हणजे वाढलेलं आहे का? रक्तवाहिनीमध्ये वाढलेलं आहे. ओबेसिटी आहे का? वजन आहे का खूप जास्त? मी ओबेज आहे का? हो आहे.
फॅमिली हिस्ट्री आहे का? हो आहे. मला काही व्यसन आहे का? तंबाखू, बिडी, सिगरेट, ड्रिंक्स आहे का? हो आहे. माझी लाईफस्टाईल कशी? सेडेंटरी लाईफस्टाईल आहे का? हो आहे. हे सगळे तुमचे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत. जेवढे निगेटिव्ह फॅक्टर्स तुमच्याकडे जास्त आहेत तेवढे तुम्ही हाय रिस्क मध्ये जाता. जेवढे निगेटिव्ह फॅक्टर्स कमी आहेत तुम्ही लो रिस्क कॅटेगरीमध्ये जाता. हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मी आहे, पण माझं वय 40 आहे. तर मला काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे, तर मला डाएट इम्प्रूव्ह करणं फार महत्वाचं आहे. मग डाएटमध्ये एकदम आपण बेसिक पासून सुरुवात करूया की बाबा रे, मीठ किती घ्यायचं. तर मीठ आहे रिकमेंडेड. आता हे जे WHO रिकमेंडेड डोसेस आहेत ते मी तुम्हाला रफली सांगते की एक 5 ग्रॅम फक्त मीठ घ्यायला पाहिजे. मग पेशंट म्हणतो अरे मी एवढं 5 ग्रॅम खातच नाही, आम्ही तर 1-2 ग्रॅम थोडंसं वापरलं जातं. नाही, पण बाकीचे जे आपले अन्न पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मीठ कुठे ना कुठे आहे. जेव्हा तुम्ही कन्झम्पशन करता तेव्हा ते बॉडीमध्ये जाणार आहे तेवढं. म्हणजे जसं पापड आहे, लोणचे आहे, किंवा जे पण स्टोअर म्हणतो ना आपण फूड असतात, जे आपण मार्केटमध्ये घेऊन कॅन फूड असतात, तर ह्याच्यामध्ये ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ फार जास्त वापरलं जातं. आपण हे नकळतपणे खात असतो. आज समोसा खाल्ला, भजी खाल्ली, पकोडा खाल्ला, त्याच्यामध्ये मीठ आहे. आज मला चिप्स खायचे ब्रेकफास्ट मध्ये किंवा काहीतरी स्नॅक्स बरोबर, काहीतरी चिवडा खायचा आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मीठ आहे. तर जरी मला वाटतंय की मी स्वयंपाकात तर कमी मीठ वापरतोय, तर हे बाकीचे जे इनव्हिजिबल मीठ आहे हेही माझ्या शरीरात जाते आणि त्याचं प्रमाण वाढवतंय. तर त्याच्यामुळे हे प्रोडक्ट्स मला अवॉइड करायला पाहिजे. तसंच झालं शुगरचंही. तर शुगर रिकमेंडेड किती आहे की लेडीजसाठी आम्ही म्हणतो की साधारणतः तुम्ही एक 6 चमचे शुगर घ्यायला पाहिजे आणि जेंट्ससाठी 9 चमचे. अगदी कॅलरीज मध्ये बघितलं तर लेडीजसाठी 100 कॅलरीज, जेंट्ससाठी 150 कॅलरीज वगैरे. ठीक आहे. पण मग मी एवढी शुगर खातो का? डायरेक्टली 6 चमचे शुगर खातो का? नाही खातो. मी 2 वेळा चहा पितो, 1-1 चमचा शुगर टाकतो. मग एवढी शुगर आली कुठून? मग मला हेच म्हणायचं, जे गोड लागते ते शुगर आहे. मग मी ज्यूस घेतोय त्याच्यात शुगर आहे. मी खूप जास्त गोड फळं खातोय तेही शुगर आहे. इव्हन माझी चपाती भाकरी जी मी खातोय जेवणामध्ये तेही नंतर कन्वर्ट शुगरमध्येच होते शरीरामध्ये. तर ही शुगर आहे ही मला कट डाऊन करायची आहे. ऑइलचं पण तसंच आहे की आमचं त्या घरी स्वयंपाक फार कमी तेलामध्ये बनतो. पण नंतर कळतं की आज माझ्या घरी नॉनव्हेज बनले तर मला चमचमीत पाहिजे, एकदम तेल असलेली तर्री असलेली भाजी किंवा तर्री असलेली मिसळच खायची आहे मला. तर हे तुमचं ऑइल कन्झम्पशन इकडे वाढलेलं आहे. किंवा मी फ्राईड फूड खातो आहे, भजे खाल्ले, समोसे खाल्ले, कचोरी खाल्ली, त्याच्यामध्ये तेल वाढलेलं आहे. किंवा इव्हन चिप्स मध्ये दिसायला चिप्स जरी आपल्याला तेलकट वाटत नसले तरी त्याचं ऑइलचं प्रमाण फार जास्त असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कट डाऊन करणं फार महत्वाचं आहे. आणि तर थोडक्यात मी माझ्या पेशंटला एकदम सिंपल सांगतो, साखर बंद करा. मग लगेच त्यांचा दुसरा प्रश्न, मग गुळ खाल्लं तर चालेल का? साखर आणि गुळ दोन्ही एकाच पदार्थापासून बनतात, उसाच्या रसापासून, जे सगळ्यात गोड आहे. तर मला असं म्हणायचं की तुम्ही तुमच्या मनाची समजूत काढतात किंवा तुम्ही स्वतःला फसवत आहे. हो, मी साखर तर बंद केली, फक्त गुळाचा चहा पितो. तर हे चुकीचं आहे. साखर बंद करा, गुळ बंद करा. त्याच्यानंतर पाम ऑइल बंद करा. नाही, आम्ही पाम ऑइल तर खात नाही, आम्ही फार एकदम स्टँडर्ड कंपनीचं खातो किंवा हे खातो. तर पाम ऑइल कुठून येते मग माझ्या शरीरामध्ये किंवा कुठून आहारामध्ये येत आहे? तर बेकरी प्रोडक्ट्स. कोणतंच बेकरी प्रोडक्ट्स पाम ऑइल शिवाय बनवू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय काय आलं? तुमचे बिस्किट्स आले, खारी आले, टोस्ट आले, पाव आला, ब्रेड आला, वेगवेगळ्या प्रकारचे जे पण काही केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, जे पण आहे, ह्याच्या सगळ्यामध्ये पाम ऑइल, शुगर, मैदा हे भरून भरून वापरलेलं असतं. तर जेव्हा मी म्हणतो मी एक छोटासा बाईट घेतला, मग ते केकचाही असू द्या किंवा आईस्क्रीमचा असू द्या, काही असू द्या, पण जेव्हा ते कॅल्क्युलेशन केलं जातं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शुगर असतं. एक सिंपल उदाहरण सांगतो. तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, आता प्रत्येक जण काय म्हणते की नको, पाणी नको प्यायला, आपण काहीतरी ज्यूस पिऊया किंवा आपण कोल्ड्रिंक पिऊया. तर कोल्ड्रिंक मध्ये बऱ्याच वेळा नसतं, पण एखादं टेट्रा पॅक तुम्ही ज्यूसचा घ्या, कोणत्याही कंपनीचा घ्या, त्याच्यामध्ये फक्त मागे दिलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतो की ते 100 ml मध्ये एवढी शुगर आहे की जी तुम्हाला पूर्ण दिवसभरापेक्षा जास्त आहे. पण ती तेवढी डेन्स शुगर ते तुमच्या 100 ml ज्यूस मध्ये ऑलरेडी आहे. तर आपल्याला असं वाटतं की मी एवढं खात नाहीये, पण ते इनडायरेक्टली तुमच्या शरीरामध्ये येतं आहे. फक्त ते कसं येतं ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला अज्ञात आहे. ऑइलचं मी काय सांगतो की साधारणतः एका माणसाला 15 ते 20 ml ऑइल पुरेसं आहे. आता ऑइलमध्ये पण पुन्हा प्रकार. मग ऑइलमध्ये मी ऑलिव्ह ऑइल घेऊ का, किंवा मी राईस ब्रॅन घेऊ का, किंवा ॲव्होकाडो घेऊ का? हे कसं आहे, ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकाडो ऑइल हे आपल्या भारतीय जनतेला एवढं आवडेलच असं नाही. दुसरी गोष्ट कॉस्टचाही एक आहे. आपण आपलं जे आहे साधारणतः सोयाबीन ऑइल आहे, सॅफ्लॉवर म्हणजे करडईचं तेल म्हणूया आपण, ग्राउंडनट ऑइल आहे, हे वापरू शकता. पण ह्याच्यामध्ये तुमची क्वांटिटी तुम्हाला कमी प्रमाणात ठेवायची. 15 ते 20 ml एका माणसाला एका दिवसाला पुढील. मग एक साधारणतः अंदाज काढतो महिन्याला किती, अर्धा लिटर ते फार फार तर अगदीच पाऊण लिटर, काही थोडंफार तळण झालं असेल
त्या हिशोबाने बरोबर. तेवढं ऑइल आपण कन्झ्युम करायला पाहिजे. हम्म. कधीतरी मिक्स करत जा. आज मी सोयाबीन ऑइल घेतलंय तर पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड नट घेतलं किंवा त्याच्यातही थोडंसं दोन्ही मिक्स करून जर तुम्ही अन्न घेतलं तर चांगलं. हम्म. त्यातल्या त्यात आम्ही असं म्हणतो की आता त्या ऑइलमध्येही पुन्हा काही एक कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे अच्छा. किंवा जे आपण म्हणायचो पूर्वी लाकडीच्या हो, घाण्याचं तेल, हो. तर ते प्युअर आहे. रिफाईंड ऑइल मध्ये पुन्हा केमिकल्स आले. हम्म. तर त्याच्यामुळे हे ऑइल जे आहे कोल्ड प्रेस ऑइल, म्हणजे मला असं म्हणायचं की जे जुनं होतं ना ते सोनं होतं जे म्हणतो ना आपण, त्याच्याकडेच आपण परत चाललेलो आहे. हो. डायबिटीसच्या पेशंटला मी काय सांगतो की तुम्ही गव्हाची चपाती कमी करा, शक्य असेल तर बंद करा. ज्वारी बाजरीच्या भाकरीवर या, हम्म. हिरव्या पालेभाज्या भरपूर खा, फ्रेश फळं खा. नेहमी तुमच्या आहारामध्ये हम्म. तुमचं जेवण चालू करायच्या अगोदर नेहमी फायबर डाएट जायला पाहिजे. मग फायबर डाएट म्हणजे मग त्याच्यामध्ये मला काहीतरी विकत आणून घ्यायचं का काहीच गरज नाही. एक साधा आपलं जे सिंपल सलाड आहे, हम्म. काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, मुळा आहे, हे जे सलाड आहे एक छोटीशी वाटी तुम्ही सलाड पहिली सुरुवात सलाडने करा. हम्म. त्याचा फायदा असा होतो की सलाडमध्ये जे फायबर आहे ते तुमच्या पोटामध्ये तुमचे जे स्टमक लाइनिंग आहे त्याच्यावर एक छानसं एक लेअर तयार करतं, एक आवरण तयार करतं. हम्म. आणि जेव्हा तुमचं पुढचं अन्न जेव्हा येतं तेव्हा जे अन्न खाल्ल्यानंतर जे सडन शुगर स्पाइक होणार आहेत ते बऱ्यापैकी कमी होऊन जातात. हम्म. दुसरी गोष्ट काय होतं की ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनाही हे जे ऍसिडचं जे सेक्रेशन्स आहेत म्हणजे थोडक्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी होतं. फायबर जे आहे ते तुमचे प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतं. आणि दुसरा फायदा काय होतो की पचनाला मदत होते. आपण जे पण काही खाल्लेलं आहे ते जे पचन होणार आहे आणि नंतर जे आपलं थ्रू मोशन बाहेर पडणार आहे तर ते तुमचं जे पचन आहे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगली होते आणि नंतर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचाही त्रास राहत नाही, बद्धकोष्ठता जे म्हणतो आपण. हम्म. अगेन डायबिटीसमध्ये हा प्रकार जास्त असतो. बद्दल. डायबिटिक पेशंटमध्ये बद्धकोष्ठता जास्त हो. असते. तर ह्या ज्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर आपण करत गेलो ह्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं विकत आणायची गरज नाही. फक्त तुम्हाला तुमचं जे आहे याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करायचं आहे. हो. म्हणजे आता आपण डाएट बघितलं हो. आणि आपण बघितलं, पण आता व्यसनाचं काय तर तंबाखूजन्य पदार्थ टोटली बंद करायला लागतात. हो. मग तुम्ही ते तंबाखू घ्या, बिडी घ्या, चिविंग घ्या, सिगरेट घ्या किंवा अजून काय म्हणूया कोणी मळून तंबाखू खातंय किंवा हो. अजून काही हुक्का घेतंय, हो. एनी फॉर्म ऑफ टोबॅको, थोडक्यात तुमच्या शरीरामध्ये निकोटीन जाते. बरोबर. निकोटीनचं काम काय की तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ते लहान करतं आहे. अच्छा. ठीक आहे. आतमध्ये रक्तवाहिनीला सूज येते आहे. हम्म. तर हे जे काम आहे हे निकोटीनचं आहे. हम्म. ठीक आहे. तर त्याच्यामुळे निकोटीन हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे तुमच्या शरीराचा. स्पेशली यंगस्टर्स मध्ये जेव्हा आम्ही बघतो की अगदी आमचे काही यंग पेशंट जे 19 किंवा 20 किंवा 22 अशा इतक्या कमी वयामध्ये पण आम्ही पेशंटची अँजिओप्लास्टी केलेली आहे. मग ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक दिसले का नाही, याच्यामध्ये काय दिसलं की एक रक्ताची गुठळी तयार झाली, हा. तिने रक्तवाहिनीला बंद करून टाकलं. हो. का रक्ताची गुठळी तयार होते तुमच्या शरीरामध्ये तर तुमचं जे ऑलरेडी क्लॉटिंग फॅक्टर्स आणि किंवा तुमचे जे हे जे असतात हे फॅक्टर्स आणि ते बॅलन्स केलेले असतात तुमच्या शरीराने. पण जेव्हा तुम्ही निकोटीनचं प्रमाण असतं रक्तामध्ये तेव्हा तुमचं रक्त घट्ट होत जातं आणि रक्त घट्ट झालं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ती गुठळीच बनणार आहे. हम्म. आणि ती रक्ताची गुठळी कधीही कुठे जाऊन तुमच्या रक्तवाहिनीमध्ये अडकू शकतात. जे सगळ्यात कॉमन कॉज आहे यंगस्टर्स मध्ये हार्ट अटॅकचे. हम्म. जसं वय वाढत जातं तसं आम्ही बघतो की कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेजेस तयार झालेत आणि मग त्याच्यानंतर एक थोडीशी रक्ताची गुठळी तिकडे येऊन अडकते ब्लॉक मध्ये आणि मग अटॅक येतो. तर हे यंग एज मध्ये नाही जास्त दिसत, हे एल्डरली मध्ये जास्त. पण अगेन सेईंग दिस, यंग एज मध्ये 40 मध्ये हेच आम्हाला ब्लॉकेजेस पण आता दिसायला लागले. तर त्याचं कारण हेच आहे की आपली लाईफस्टाईल खराब आहे. बरोबर. बऱ्याचशा लोकांची लाईफस्टाईल आता आपण बघतो की पूर्वीच्या काळी मेजर क्लास कोणता होता, शेतकरी क्लास होता हो. किंवा मजूर होता, हम्म. कंपनीमध्ये काम करणार वगैरे. आता तसं नाही झालं. आता काय झालं की आता सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. आता माझं बसून जास्त काम आपल्याला आहे. त्यामुळे त्याच्यामुळे माझी ऍक्टिव्हिटी कमी झालेली. दुसरी गोष्ट, आज प्रत्येकाकडे गाडी आहे. 4 व्हीलर नाही म्हटली 2 व्हीलर तरी आहेच आहे. म्हणजे मी घरातनं निघालो, 2 व्हीलरवर बसलो, ऑफिसला आलो, गाडी पार्क केली, लिफ्टने वरती आलो, हो. ऑफिसमध्ये पुन्हा बसलो, 8 ते 10 तास मी ऑफिसमध्ये बसून काम केलं, पुन्हा सेम रुटीन गाडीने घरी गेलो. म्हणजे माझी फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठे आली, कुठेच नाही आहे. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. हम्म. मग एक नॉर्मल फिजिकल ऍक्टिव्हिटी किती पाहिजे हम्म. तर साधारणतः मी सांगतो की तुम्ही एक 30 मिनिटं फक्त चालायला जा. बरं. म्हणजे आठवड्यातले 5 दिवस तुम्ही म्हणजे 30 गुणिले 5 किती 150 मिनिटं झाली. तर 300 मिनिटं तुम्ही चाललं. पण मग चालण्याचं एक स्पीड ठरलेलं आहे. हम्म. उगीच आपलं टंगळ मंगळ करत कुठेतरी चाललोय, आरामात चाललोय तसं नाही. हम्म. किंवा मार्केटमध्ये फिरल्यासारखं तसं नाही. हम्म. तर आम्ही त्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतो. हो.
तर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे मग साधारणतः ह्या गणितासारखं आहे की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे साधारणतः मला 2.5 किलोमीटर मला 30 मिनिटांमध्ये चालायचं, एवढा स्पीड मला यायला पाहिजे. पहिल्या दिवशी येऊ शकतो का नाही येऊ शकतो, हळूहळू डेव्हलप करावं लागणार. बरोबर आहे की नाही? मग आज मी 2 किलोमीटर चाललो, मग हळूहळू स्पीड वाढवला, 2.5-3 किलोमीटर पर्यंत मी गेलो. नाही मला वॉकिंग करायला आवडत नाही किंवा मला वॉकिंग करायला जागाच नाहीये, देन यू कॅन गो फॉर सायकलिंग किंवा इव्हन सिम्पल स्टेप्स. जरी मला गुडघ्याचा जर त्रास नसेल तर तुम्ही स्टेप्स जरी चढले किंवा एखादा चढ जरी चढले तर तोही एक तुमच्यासाठी चांगला व्यायाम होऊ शकतो. अजून व्यायामाचे काय प्रकार, स्विमिंग करू शकता तुम्ही. स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, दीज आर द बेस्ट एक्सरसाइजेस. की नाही सर मला नाही अफोर्ड करू शकत मी स्विमिंग किंवा माझ्याकडे स्विमिंग नाहीये, सुविधा उपलब्ध नाहीये. तुम्ही खेळायला जा, तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडतं तर तुम्ही खेळाकडे जा. नाही मला काहीतरी वेगळंच करायचंय, डान्स करा. आजकाल जे आपण म्हणतो योगा क्लासेस बरोबर झुंबा डान्सिंग वगैरे हा जो एक प्रकार आलेला आहे. बेसिकली मला म्हणायचं की कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही शरीराला हालचाल केली पाहिजे, तुमचं जे कॅलरीज बर्न आउट केल्या पाहिजे. तर हा एक व्यायामाचा प्रकार झाला. आणि त्याच्याबरोबर जसं आपण स्ट्रेसवर बोलतो आहे की स्ट्रेस जो आहे हा यंगस्टर्स मध्ये फार जास्त दिसतोय. जसं मी सांगितलं की सेडेंटरी लाईफस्टाईल आहे यंगस्टर्स मध्ये. हे टेन्शन म्हणतो ना, मला टेन्शन आहे, मला टार्गेट्स काहीतरी कम्प्लीट करायचे, ते प्रोजेक्ट दिलेला आहे 3 महिन्यामध्ये कम्प्लीट करायचा मला तो. तर हे स्ट्रेस काय काम करतं, स्ट्रेस जेव्हा आहे मला मेंटल स्ट्रेस आहे तर त्याच्यामुळे काय होतं की माझी झोप अपुरी राहते. अगेन दॅट इज स्ट्रेस टू द बॉडी. मेंटल स्ट्रेसमुळे काय होतं की जे हॉर्मोन्स आहेत, कॉर्टिसॉल नावाचं एक हॉर्मोन आहे, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन नावाचे जे हॉर्मोन्स आहेत हे सगळे तुमच्या शरीरामध्ये वाढत आहेत. हे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत. ह्यांचं काम काय, पुन्हा तेच रक्तवाहिनी संकुचित करताय, रक्तवाहिनीमध्ये सूज येते आतमध्ये आणि साहजिकच की ते तिकडे ना कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक बनवण्याचं आता तिकडे तयार झाले, प्रोसेस चालू झालेली आहे. हे कशामुळे, हे स्ट्रेस रिलेटेड आहे. मग स्ट्रेस कमी करायचं मग मी काय केलं पाहिजे, तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा. काही लोक एक्सपर्ट असतात की ते स्वतःवर त्यांचा कंट्रोल असतो थोडं की नाही मी करू शकतो, शांत बसू शकतो. काही लोक नाही, मी बसू नाही शकत. आजकाल आपल्याकडे भरपूर ऍप्स आलेले आहेत की त्याच्यामध्ये गाइडेड मेडिटेशन असते किंवा आजकाल आपल्याला भरपूर ठिकाणी क्लासेसही दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अवलंब करू शकता. हा एक पॉइंट सांगायचा राहिला होता की झोप, पुरेशी झोप घेणं हे एक फार महत्वाचं आहे. फक्त हृदयासाठी नाही, ओव्हरऑल शरीरासाठी. इट इज लाईक तुमचं जसं कॉम्प्युटरमध्ये असतं की ते रिबूट वगैरे होतं किंवा तुमच्या सिस्टम्स पुन्हा हे होतात, तर हे तुमचं शरीराला तुम्हाला रिबूट करण्याचं काम करणार आहे. किंवा तुम्ही 8 ते 10 तास, आयडियली 8 तास जरी झोप तुम्हाला मिळाली तरी तुमचे हृदयाचे जे ठोके आहेत ते शांत होतात, कमी होतात, तुमचं बीपी कमी होतो. तर आणि तुमची झोप पूर्ण झाली ना म्हणजे तुमचे जे बाकीचे जे जसं आपण स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो, जे हॅपी हॉर्मोन्स जे आहेत ते तुमचे सगळे रिलीज होतात आणि तुमच्या सगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या बॉडीच्या काम करतात आणि तुमचं जे बॉडीमध्ये जे सगळा जो कचरा आहे इन द फॉर्म ऑफ मेंटल स्ट्रेस, थॉट्स, जे पण काय असेल ते सगळं तुमचं क्लिअर होऊन जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे. बरोबर. आता मी असं ऐकलं होतं की जे पण वाईट दिसणारी गोष्ट असते म्हणजे पांढरी दिसणारी गोष्ट असते तर ती एक तर हार्टशी रिलेटेड असते, म्हणजे ती पॉइझन असते असं म्हणू शकतो आपण. डेफिनेटली. मग ते व्हाईट राईस असतो तर मग त्याच्याऐवजी आपण ब्राऊन राईस खाऊ शकतो. नाही, व्हाईट राईसच्या बाबतीत थोडंसं माझं हे आहे. हे बघा आता जसं तुम्ही म्हटले की मी उदाहरण दिलं ना की व्हाईट तुम्ही सांगितलं आता, बरोबर. मग मला व्हाईट सॉल्टच्या ऐवजी मी पिंक सॉल्ट घेऊ का, ओके, व्हाईट शुगरच्या ऐवजी मी ब्राऊन शुगर किंवा जॅगरी गुळ घेऊ का, किंवा मी नाही. सी दीज आर ओनली अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. ओके. साखर साखर आहे, तोंडाला जे गोड लागते त्याच्यात साखर आहे. बरोबर. मग तुम्ही स्वतःला एक्सक्यूज, हे कसं नाही, दिस इज लाईक आपण आपल्या मनाची समजूत काढतो किंवा आपण फक्त स्वतःलाच मूर्ख बनवतो. मी तुम्हाला अगोदर पण तेच सांगले की जर साखर बंद करून मी गुळाचा चहा घेत असेल तर माझा डायबिटीस कंट्रोल मध्ये राहू शकत नाही. किंवा मी काय आयुर्वेदिक गुळ घेतोय, काहीतरी स्पेशल टाईपचं मध घेतो आहे, इकडून मागवलेलं तिकडून मागवलेलं, काही फरक पडत नाही. त्याची बेसिक प्रॉपर्टी चेंज होणार आहे का, ती चेंज नाही होणार आहे. जर तुम्ही व्हाईट म्हटलं तर मग मीठ आहे, साखर आहे, मैदा आहे. हे तुम्हाला कमीत कमी करायचंय. मैदा तर मी म्हणतो की शक्यतो आहारातून काढूनच टाकला पाहिजे. पण मग असं म्हणणार की मग डॉक्टर साहेब जगायचं कसं, काय खायचं की नाही, कधीतरी आम्हाला इच्छा होते. इव्हन ऍज अ डॉक्टर म्हणून किंवा ऍज अ माणूस म्हणून मी खातो, माझ्या फॅमिली बरोबर मीही कधीतरी हॉटेलला जातो, मी हे सगळे पदार्थ खातो. मला असं नाही म्हणायचं की आपण टोटली बंद करू शकतो ह्या गोष्टी, पण जितक्या कंट्रोलमध्ये आपण राहू. किंवा थोडक्यात मग आता ते फॉरेनच कन्सेप्ट की आपली पद्धती नाही कळते, चीट डे साधतो की मी पूर्ण 6 दिवस पथ्य पाळतो, एखादा चीट डे असतो की चला आजच्या दिवशी एखादा समोसा खाऊया, आज एखादा गुलाबजाम खाऊया.
काही हरकत नाही, घेऊ शकता तुम्ही, असं नाही की कारण ह्या गोष्टी पूर्ण आहारात आपण नाही काढू शकत, पण त्याच्यावर जितका कंट्रोल ठेवणार तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. बरोबर. तर मी जसं सांगितलं की मग हिमालयन मीठ घेऊ का, हे मीठ घेऊ का, पिंक सॉल्ट घेऊ का, आयुर्वेदिक घेऊ का, काही गरज नाही. आपल्या गव्हर्नमेंटने जे सांगितलं की आयोडीन युक्त नमक, बस हे मीठ आपल्या शरीरासाठी पुरेसं आहे आणि लागणार पण आहे. काय असतं ना, कधी कधी गोष्टींचा अतिरेक होतो, दोन्ही गोष्टी एकदम निगेटिव्ह पण होतोय आणि हे पण. जसं आता माझ्या हार्ट अटॅकच्या पेशंटला मी सांगतो की बाबा रे आता मीठ कमी कर, आता हे कमी कर, तर घरचे काय करतात, एकदम अळदी जेवण, ना त्याच्यात मीठ आहे ना मसाला आहे, तसंही नका करू. मी माझ्या पेशंटला सिंपल सांगतो, स्वयंपाकामध्ये जेवढं तेल मीठ वापरलेलं आहे तेवढंच घ्या. त्याच्या वरून कच्चं मीठ तुमच्या ताटाला येऊ देऊ नका, वरून कच्चं तेल तुमच्या ताटाला येऊ देऊ नका, आणि एकदम तर्रीवाली भाजी खाऊ नका. मग नॉनव्हेज खायचं की नाही खायचं, मग नॉनव्हेज खाऊ शकता. शक्यतो रेड मीट आपल्या समाजामध्ये आपण मटन वगैरे जास्त असतं, तर ते रेड मीट तुम्ही अवॉइड करा. चिकन खाऊ शकता, फिश खाऊ शकता. पूर्वीच्या काळी डीप फ्राय करायचं, आता चिकन फिश जे आहे आपण शॅलो फ्राय करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हेच सांगतो की हे मॉडिफिकेशन करायचं. एकदम अग्रेसिव्हली सगळंच बंद करू नका, कारण तेही शरीरासाठी चांगलं नाही, आणि नंतर रिबाउंड होतं ते म्हणतो ना, एखाद्या दारुड्याला आपण सांगितलं की दारू बंद कर, तर तो आठवडाभर दारू बंद करतो, पण 8व्या दिवशी जेव्हा तेव्हा विड्रॉल्स यायला लागतात त्याला, तर त्याच्यानंतर ते पूर्ण आठवड्याभराची कसर तो पुढच्या 2-3 दिवसात भरून काढतो. ते खाणाऱ्यांच्या बाबतीतही होतं. तर मी सांगतो की सगळे जे बदल आहेत, म्हणजे स्पेशली मी ही जेव्हा महिलांना आपण गृहिणींना सांगतो, त्याचं काय, मग ते कधी कधी अति काळजी पण मग ते पेशंटला थोडंसं वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जातो. मग त्यांचं तिकडे तो स्ट्रेस वाढतो, चिडचिडेपणा वाढतो की अरे माझं काय सगळं खाणं पिणंच बंद करून टाकलं. तर तसंही नका करू, सगळ्या गोष्टी कंट्रोल मध्ये असं आहे. बरोबर. तर तुम्ही आता जे अल्कोहोलचं सांगितलं, दारूचं सांगितलं, तर मग असं आहे की वाईनला म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की इव्हन आम्ही सांगायचो की बाबा ठीक आहे 30 ml वाईन घेतली तर चालेल. आता आम्ही नाशिकमध्ये बसलोय, नाशिक इज द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, बट अनफॉर्च्युनेटली ऍज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी सांगेन की अगेन अल्कोहोल इज अल्कोहोल. पूर्वी होतेच, इव्हन अमेरिकन हार्ट असोसिएशन किंवा कोणते हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स मध्ये वाईन इज गुड फॉर हेल्थ असं म्हणून एक थोडंसं वाईन घेतलं तर असं चालेल. पण काय असतं ना, पुन्हा सबस्टडीज केलं गेलं की बाबा आपलं जे पॉप्युलेशन आहे, बाहेरचं जे युरोपियन पॉप्युलेशन आहे किंवा आमच्या भाषेमध्ये कॉकेशियन्स, आफ्रिकन्स, ब्लॅक्स, नॉन ब्लॅक्स, हिस्पॅनिक, हे आमचे मेडिकल टर्म्स झाले. तर ह्याच्यामध्ये आपल्या पॉप्युलेशनसाठी अल्कोहोल ऍक्च्युली चांगलं नाही. वातावरणाच्या दृष्टीने पण बघितलं, बघा जिथं थंड वातावरण आहे तिकडे अल्कोहोल दिलं जातं, ते त्यांच्या शरीराला कदाचित सूटही होऊन जातं, पण त्यांची बॉडी तशी बनलेली आहे. स्पेशली युरोपियन्स बद्दल बोलतोय, पण ते आपल्या वातावरणासाठी सुटेबल नाही. त्याच्या रादर मग आय विल गिव्ह यू सजेशन की गो फॉर द चॉकलेट्स, पण मग अगेन डार्क चॉकलेट. व्हाईट चॉकलेट जिथं दूध आहे, फक्त साखर आहे, ते नाही. आजकाल जे आपण बघतो, आजकाल तर यायला लागले की 55%, 60% असे जे डार्क चॉकलेट्स यायला लागले. डार्क चॉकलेटचं सेवन तुम्ही करू शकता. ओके, दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ. त्याच्यानंतर कधीतरी मग अगेन सेम, कधीतरी आज सोशल इव्हेंट आहे, मित्र जमले आहेत, काही एक सोशल इव्हेंट आहे, थोडंसं अल्कोहोल घेतलं काही हरकत नाही. पण काही लोकांचं असं आहे की नाही म्हणजे ते अगेन एक्सक्यूज की नाही, हृदयासाठी मी वाईन घेतो, देन इट इज अगेन एक्सक्यूज फॉर हे. पण इट इज नाऊ इट इज नॉट रिकमेंडेड. बरोबर, ते आता काढून टाकले लिस्ट मधून अल्कोहोल किंवा थोडक्यात वाईन काढून टाकले. बरोबर. आणि तुम्ही जे सांगितलं की आता आपण पोळ्या खातो, पीठ वगैरे, तर मग त्याला आता अल्टरनेट मिलेट्सचा आता ट्रेंड आहे. तर मग नाही, चपाती, गव्हाची चपाती वेगळी झाली, मिलेट्स हा वेगळा प्रकार, आणि मिलेट्स तुम्ही घेऊ शकता. ओके, रादर बहुतेक मागचं वर्ष जे होतं आपल्याला मिलेट इयर म्हणूनच होतं, जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये लोहचं प्रमाण जास्त, आयरन जे आपण म्हणतो ना त्याचं प्रमाण वगैरे जास्त आहे. सो मिलेट्स आर गुड फॉर युअर बॉडी. ओके, चपाती, ज्वारी आणि बाजरीची भाकरी स्पेशली डायबिटीस मध्ये सांगण्याचं कारण हे असतं, एक ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा प्रकार, की तुम्ही एखादं अन्न खाल्लं आणि त्याच्यानंतर सडनली शुगर वाढायला सुरुवात होते रक्तवाहिनीमध्ये. तर हे जे सर्जेस असतात, ग्लुकोज सर्ज म्हणतो आम्ही किंवा ग्लुकोज स्पाइक म्हणतो आम्ही, तर हे गव्हाच्या चपातीमध्ये जास्त असतात. म्हणजे गव्हाची चपाती खाल्ल्यावर तुमच्या रक्तातील शुगर एकदम वाढते. ते तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी खाल्ला किंवा नाचणीची भाकरी खा किंवा अजून एक कोणती मक्याची भाकरी खा, ती चांगली आहे. तर ते जे आहे त्याच्यामुळे तुमचं जे ग्लुकोजचं स्पाइक्स आहे ते तेवढे येत नाही, ते एक हळूहळू शुगर वाढते, जे डायबिटीससाठी आयडियल आहे. मग फळांच्या बाबतीत तेच झालं की अमुक फळं खावी तमुक खाऊ नयेत का, तर जसं आता जी उन्हाळ्यात येते, तुमचा आंबा येईल, टरबूज येईल, खरबूज येईल, किंवा
आता सध्या सीताफळ आहे, रामफळ आहे, हो. चिकू आहे, ही सगळ्यात गोड फळं आहे, हम्म. द्राक्ष आहे. तर ह्याच्याने तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो खूप जास्त जातो. शुगर एकदम पटकन वाढते रक्तातली. तर त्याच्यामुळे ही जी फळं आहेत ती तुम्ही डायबिटीस वाल्यांनी अवॉइड करायला पाहिजे. ओके. मग खायचं काय? सफरचंद खा, हम्म. डाळिंब घ्या, हम्म. संत्री, मोसंबी, सिट्रस फ्रूट जे आपण म्हणतो हम्म. त्याच्यात व्हिटॅमिन सी रिच फूड आहे. हम्म. ह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स रिलेटिव्हली कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही फळं रिकमेंड केली जातात. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बरोबर. आणि तुम्ही जे सांगितलं आता की व्यायाम आपण 30 मिनिटं करायला पाहिजे. हो. पण मग आता जे जिमला जाणारे असतात हो. किंवा मग असे आता बघितले आपण व्हिडिओज मध्ये की बॅडमिंटन खेळताना पण त्यांना अचानक ते कोसळले. मग त्याचं काय कारण असू शकतं? आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. हा. ज्यांना हाय इंटेन्सिटी वर्कआउट करायचं, जिम मध्ये जाऊन खूप जास्त हो. वजन वगैरे उचलायचं आहे, तर त्या लोकांनी आम्ही असं रिकमेंड करतो जे इन्सिडेन्सेस बघून की त्यांनी पहिले आपला एक हार्ट चेकअप करून घ्यायला पाहिजे. हार्ट चेकअप इन द फॉर्म ऑफ ईसीजी करा, इको करा, ट्रेडमिल टेस्ट करा, बरोबर. की आपल्याला काही रिस्क आहे. हो. ठीक आहे. म्हणजे ही झाली कोरोनरी आर्टरी डिसीज, हो. म्हणजे हार्ट ब्लॉकेजेस रिलेटेड रिस्क. हम्म. काही लोकांना एक सब पॉप्युलेशन असं असतं, एक स्पेशल पॉप्युलेशन असं असतं की त्यांना ना इलेक्ट्रिकल रिदम प्रॉब्लेम्स असतात. जसं मी म्हटलं ना की हार्टमध्ये पण एक छोटं पेसमेकर आहे, बॅटरी आहे, जे आपले हम्म. ठोके तिकडून तयार होतात आणि रिदमिकली हार्ट तुमचं हम्म. कॉन्ट्रॅक्ट होतं. तर त्याचाही काही प्रॉब्लेम असतो. हम्म. तर ते प्रॉब्लेम्स आपण ईसीजी वरनं काही डिटेक्ट करू शकतो. हम्म. तर बऱ्याच वेळा जे असतात ना की त्याला अॅरिथमियाज म्हणतो आम्ही. हो. अॅरिथमियाज म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं की एक ऍबनॉर्मल रिदम आला आहे, हम्म. तुमचं हार्ट चिडचिड झालं आणि ऍबनॉर्मल रिदम थ्रो करतोय. ओके. रिदम काहीतरी दिसतोय, पण हार्ट ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्ट होत नाही. हम्म. आणि जसं आपण पिक्चर मध्ये बघतो की रिअल लाईफ मध्ये आम्ही जे करतो की एक शॉक दिला जातो आणि ते सर्किट ब्रेक केलं जातं आणि मग हृदयाला वेळ दिला जातो त्याचं स्वतःचं रिदम आणायला. तर हे जे ऍबनॉर्मल रिदम्स आहेत, जेव्हा तुम्ही एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज करता किंवा फुटबॉलमध्ये खूप जास्त पळतायत हो. वगैरे, जिम मध्ये खूप जास्त वर्कआउट करतोय तेव्हा, तर ह्याच्यामध्ये कधी कधी हे ऍबनॉर्मल रिदम हे एक्सरसाइज ट्रिगर्ड असतात. ओके. मग त्याच्यामुळे मग आम्ही टीएमटी वगैरे करून बघतो की काही ट्रिगर्ड असे काही येत आहेत का रिदम्स. तर हे एक्सरसाइज ट्रिगर्ड जे रिदम्स आहेत त्याच्यामुळे अचानक हार्ट बंद पडतं हम्म. आणि पेशंट तिथेच कोलॅप्स होतो. आणि हम्म. जर त्याला वेळेवर सीपीआर मिळाला तर कदाचित काही सर्वाईव्ह होतात, पण काही सर्वाईव्ह नाही होऊ शकत. बरोबर. असं आहे. तर तुम्ही आता ज्या टेस्ट सांगितलं मग त्या किती वर्षाच्या पुढे करायला हा, मग आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला हा. की जी चेकलिस्ट आहे, शुगर हो. आहे का, प्रेशर आहे का, कोलेस्ट्रॉल हो. आहे का, मला नाहीये, हम्म. पण माझ्या फॅमिलीमध्ये आहे. हो, माझ्या आई वडिलांना शुगर आहे, प्रेशर आहे, कोणाला किडनीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला अटॅक येऊन गेलेला आहे, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेलाय, कोणाला पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे. पॅरालिसिसचा अटॅक इज ऑल्सो लाईक इक्विव्हॅलंट टू हार्ट अटॅक असं म्हणू शकतो मी, इन द सेन्स की दोघांचं मेकॅनिझम सेम आहे. ओके. इथं जसं रक्ताच्या वाहिनीमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात तसंच सेम इकडे ब्लॉकेजेस तयार होतात, स्ट्रोक होतो. तर हे जर तुमच्या फॅमिलीमध्ये रिस्क फॅक्टर्स असतील हम्म. तर आम्ही सांगतो की तुम्ही खूप कमी वयापासूनच डिटेक्शन चालू करा. हम्म. इन द फॉर्म ऑफ तुमचं कोलेस्ट्रॉल चेकअप करत राहा रेग्युलरली, वर्षातनं एकदा करा, जमलं तसं 6 महिन्यातनं एकदा करा, हम्म. शुगर चेक करत राहा. हम्म. आणि त्याच्यानंतर वर्षातनं एकदा आम्ही म्हणतो की 40 पासूनच मग तुम्ही ईसीजी आहे, 2D इको आहे, टीएमटी आहे. तर लोकांचा तो एक थोडासा संभ्रम असतो की ईसीजी केलं तर इको करणं जरुरी आहे का, इको केलं तर टीएमटी नाही केली तर चालेल का. बघा, प्रत्येक टेस्टचा एक वेगवेगळं सिग्निफिकन्स आहे. हम्म. ईसीजी मध्ये मला तुमचा हार्ट रेट रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, ते नॉर्मल बीट्स येत आहेत की ॲबनॉर्मल बीट्स येत आहेत ते कळतं. हम्म. इको म्हणजे थोडक्यात सोनोग्राफी, की तुमचं हृदयाचं पंपिंग कसं आहे, त्याच्यामधले व्हॅल्व्स कशा आहेत, व्हॅल्व तर खराब झालेले नाहीये एखादी, किंवा हार्टच्या मसल्स मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना. जसं मी सांगितलं की हार्ट फेल्युअर, की हार्टचे मसल्स वीक झाले, पंपिंग वीक झालं तर हार्ट फेल्युअरची लक्षणं येतात. तर तसं काही दिसत नाहीये ना, ते आम्ही बघतो. हम्म. आणि टीएमटी मध्ये आता जर माझ्याकडे पेशंट्स आले, 100 लोक आले की सर आम्हाला अटॅकची रिस्क किती असू शकते, तुम्ही सगळ्यांची अँजिओग्राफी करून नाही बघू शकत. हम्म. आणि दुसरी गोष्ट रिकमेंडेड पण नाही आहे. बरोबर. ठीक आहे. मग ह्यांना मी ट्रेडमिल टेस्ट करायला लागतो हम्म. की हो ह्याचा ईसीजी नॉर्मल आहे, इको नॉर्मल आहे, तर ट्रेडमिल टेस्ट करा. मी हार्टला स्ट्रेस देतो, हम्म. तुमचे हृदयाचे ठोके वाढवतोय, तुमचा बीपी वाढवतोय त्या पट्ट्यावर चालवून. हम्म. आणि त्याच्यानंतर जेव्हा टीएमटी मध्ये जर मला ईसीजी मध्ये काही बदल दिसले हम्म. तर ते एक इंडिकेशन असते की अँजिओग्राफी करायला पाहिजे. ओके. जर त्याच्यात काहीच दिसलं नाही, टीएमटी निगेटिव्ह आहे म्हणजे टीएमटी नॉर्मल आहे, तर तुमचं एक हार्ट इव्हॅल्युएशन बऱ्यापैकी कम्प्लीट होऊन जातं. ईसीजी, इको, टीएमटी, लिपिड प्रोफाईल, शुगर प्रोफाईल, या एवढं जर कॉम्पोजिट जरी तुम्ही केलं, इव्हन आता आम्ही थोडंसं अजून एम्फसाइज करतो की तुम्ही व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी पण बघा. हो. आता व्हिटॅमिन B12 चा डायरेक्टली संबंध बघितलं तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे होमोसिस्टीन जे आहे अमायनो ऍसिड्स, तर हायपर होमोसिस्टिनेमिया होतं. त्याच्यामुळे यंगस्टर्स मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण असेल, वन ऑफ द कॉज फॉर
हार्ट अटॅक इन यंग पेशंट. हा. तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी कॉमन असते. पुन्हा आपण वेगन्स जे फक्त प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये रिलेटिव्हली जास्त असतं. हो. मग व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का ते बघा. हो. व्हिटॅमिन D डेफिशियन्सी खूप कॉमन आहे. पूर्वीचा जो कन्सेप्ट होता की आता आपण उन्हात फिरत नाही तो आता गेलेला आहे. बरोबर. नाव इट इज आउटडेटेड. 90% भारतीय लोक व्हिटॅमिन D डेफिशियंट आहेत. हे ऑलरेडी स्टडीजने प्रूव्ह झालेलं आहे. पण त्याच्यामुळे व्हिटॅमिन D आणि हे कसं आहे ना, हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्या तुमच्या ते आपण म्हणतो ना स्वयंपाकामध्ये सगळ्या एक प्रत्येक गोष्टीचा एक रोल असतो, चव असते, तसं हे काम करतात. व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D हे तुमच्या ओव्हरऑल शरीरासाठी, ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडी सिस्टमसाठी इसेन्शियल आहे. फक्त असंच व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम म्हणजे फक्त हाडांच संबंधित आहे असं नाही. त्यांचा रोल मसलमध्ये पण आहे, त्यांचा हार्ट मसलमध्ये पण रोल आहे. तर त्याच्यामुळे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ह्या गोष्टी पण चेकअप करून बघा. बऱ्याच वेळा लेडीजमध्ये स्पेशली पुन्हा यंग लेडीजमध्ये TMT पॉझिटिव्ह येते. तर त्याची थोडीशी वेगळी कारणं असतात. मग त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुमचं हिमोग्लोबिन कसं आहे ते बघा. हायपोथायरॉइडिझम ज्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, अगेन लेडीजमध्ये थोडा जास्त असतो जेंट्सपेक्षा. तर हायपोथायरॉइडिझम ह्याच्यामध्ये TMT पॉझिटिव्ह येऊ शकते, ज्याला आम्ही फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतो. मग बेस्ड ऑन क्लिनिकल सिनॅरिओ, based on checklist of your negative factors, your risk factors, and based on your clinical pattern. एवढं सगळ्यांचं कंपोजिट करून मग आम्ही ठरवतो की तुम्हाला रिस्क किती आहे. ओके. आणि मग त्यानुसार पुढचं फॉलोअप कधी करायला पाहिजे. आणि बाकी तर तुम्हाला एक स्टार मार्क आहे की तुम्हाला रिस्क फॅक्टर्स असो किंवा नसो, 40 झाली की साखर कमी करा, मीठ कमी करा, तेलाचे पदार्थ कमी करा. This self-control. See, we are not looking at the age of 40. We are looking at the age of 60s and 70s. मला जर माझी शरीराचं इंजिन चांगलं ठेवायचं असेल तर असं नाही की 1.5 लाख किंवा 2 लाख किलोमीटर गाडी चालवल्यावरच मी त्याचं सर्व्हिसिंग करेल. नाही, ते मला दर 10,000ला जे सर्व्हिसिंग करावं लागतं, अगदी नवीन गाडी असेल तरी, सगळ्या गोष्टी चांगल्या असतील पार्ट्स तरी, तर हा तसा प्रकार की माझ्या शरीरातली सगळी गात्र जे आहेत, जे सगळे माझे पार्ट्स आहेत, इट इज लाईक बॉडी इज लाईक इंजिन होती. सगळे पार्ट्स चांगले आहेत, पण मला ते पुढे अजून 20 वर्ष टिकवायचे, पुढे अजून 20 वर्ष माझं जीवनमान चांगलं पाहिजे. सी, क्वालिटी ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. एखाद्या पेशंटला 50व्या वर्षी अटॅक आला आणि त्याचं हार्टचं पंपिंग कमी झालं आणि तो रिकरंट हार्ट फेल्युअर मध्ये जात असेल, रिकरंट हॉस्पिटलायझेशन होत असतील, त्याला इथून म्हणतो ना की घरात मी माझ्या बेडवर उठून मला बाथरूमलाही जायला दम लागतोय, तर त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ फार चांगलं नाही. मग असे जर 20 वर्ष काढायचे किंवा एखाद्या पॅरालिसिसचं पेशंट आहे, ज्याला पॅरालिसिसच्या अटॅक नंतर बेडवर झोपून 20 वर्ष काढायची असतील, तर त्याच्यापेक्षा मी चालता बोलता 20 वर्ष, मग अगदी 17व्या वर्षी जरी गेलो तरी क्वालिटी ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. तर ते माझ्या मते आता आपल्या समाजामध्ये त्याची जागरूकता येणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी हा एवढा सगळा खटाटोप आपल्याला करायचा आहे. मग आता असं म्हणताय की कोविड नंतर बरंचसं प्रमाण वाढलंय हार्ट अटॅकचं, तर मग ते कोविड नंतर म्हणण्यापेक्षा काय होतं, कोविडच्या काळामध्ये ऍक्च्युली जास्त होतं. कारण आपण बघितलं की कोविड जो व्हायरस होता त्याची टेंडन्सी अशी होती की ते रक्त गोठवायचं काम करायचं. मग ते सिस्टमिक होतं. सिस्टमिक म्हणजे पूर्ण शरीरामधले रक्त गोठायचं. पण त्याच्यामध्ये आम्ही असे केसेस बघितले की खूप कमी लोकांना ज्यांना कोविडचं इन्फेक्शन, ज्यांच्यामध्ये व्हायरल लोड जास्त होतं आणि इन्फेक्शन होतं, तर त्यांना हार्ट अटॅक म्हणून ते प्रेझेंट झालेले. कारण का, रक्त घट्ट होतं. आणि तेव्हाच्या गाईडलाईन्सनुसार मग आम्ही त्यांना फक्त रक्तपातळचं जे एक स्ट्रॉंग इंजेक्शन येतं, ज्याला आम्ही थ्रोम्बोलिसिस म्हणतो, ते थ्रोम्बोलिसिस करायचो. आणि एक क्वारंटाईन पिरियड झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांची अँजिओग्राफीज केलं तर आर्टरीज एकदम क्लीन होत्या त्यांच्या. याचा तो जे अटॅक होता तो रक्त गोठल्यामुळे होत होता. थोडंसं एक मिसकन्सेप्शन आहे की कोविड वॅक्सिन्समुळे अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे वगैरे, बट इट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्हन. ते म्हणजे फक्त असं की एखादा कावळा बसायला आणि फांदी मोडायला होतं, असे काहीतरी इन्सिडेंट्स झालेले असतील, पण इट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्हन की ह्याच्यामुळे कसं आहे. नाहीतर मग आतापर्यंत जे आम्ही कोरोनरी आर्टरी डिसीज इन्सिडेंट्स म्हणतोय ना, त्याचं प्रमाण वाढलं असतं. जे अटॅकचं प्रमाण आहे की कोविड नंतर एकदम सडनली खूप वाढलं, तर ते वाढलं असतं. तर तसं नाही दिसत आहे आता. हो, त्या पिरियडमध्ये त्या 1-2 वर्षामध्ये प्रमाण जास्त होतं, कारण काही सब क्लिनिकल पण होते ना. सब क्लिनिकल म्हणजे की ज्याच्या शरीरामध्ये कोविड आहे, मला इन्फेक्शन झालं पण मला लक्षणं काही दिसली नाही, त्याच्यामुळे काही थोडंफार रक्त गोठण्याचं प्रमाण वगैरे असं असू शकतं. पण त्याच्यामुळे कोविड वॅक्सिनमुळे झालंय किंवा कोविडमुळे हार्ट अटॅक वाढले नंतरच्या पिरियडमध्ये, तर ते थोडंसं प्रूव्हन नाहीये. ओके. आणि एक ऑडियन्सला एक लास्ट प्रश्न. आता आपण की काय करायला पाहिजे आपण हार्टचं केअर करण्यासाठी,
तर ते तुम्ही काय सांगाल? बघा, हार्टचं केअर करण्यासाठी मी सगळ्यांना हेच सांगेन की इट इज अ व्हेरी प्रेशियस ऑर्गन आणि हे एकमेवच आहे आपल्या शरीरामध्ये. त्याची जोडी नाहीये कुठे किंवा त्याला काही अल्टरनेट नाहीये. त्याच्यामुळे त्याची जी काळजी घेणं आणि ते केवढं एवढंच असेल, तुमच्या मुठी एवढं आहे. तर ते म्हणतं की तुमचं जे हृदय हे तुमच्या हातामध्येच आहे. त्याची काळजी घेणं तुमच्या हातामध्ये आहे. जीवनशैली कोणती म्हणजे फॉलो करायला पाहिजे, अवलंबली पाहिजे, ते तुमच्या हातामध्ये आहे. सो ऑल द मॉडिफाईड जसं मी सांगितलं बॉडी फायबर फॅक्टर्स जे आहेत, सगळे माझ्या हातामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे थोडक्यात हेच एक मी सांगेन की तुमचं जे हृदय तुमच्या हातामध्ये. तुम्हाला ठरवायचं की मला काय उचलायचं आहे आणि काय फेकून द्यायचं आहे. मग ते चांगल्या सवयी असू देत आणि वजन असू दे, एखादं जिम मधलं असं म्हणूया आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण अवलंब केला पाहिजे. राईट. तर गिरीश सर, तुम्ही तुमचा मूल्य वेळ दिला आणि हार्ट रिलेटेड बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि बरेच म्हणजे यातून बरेच लोक शिकतील. आणि तुम्ही जे जसं सांगितलं की वाईट गोष्टी फेकून द्यायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे, तर ते आपलं ऑडियन्स नक्कीच ते करेल. Yes. त्यासाठी आणि तुम्ही तुमचा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. नमस्कार.